बेळगाव कारवार निपाणी बिदर मार्गिचा संयुक्त महाराज बेळगाव शहरातील हुतात्मा चौकात आज शनिवारी दिनांक 17 जानेवारी रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेतर्फे संयुक्तपणे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रास्ताविकेनं झाली. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ सदस्य राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सन 1956 पोलिसांच्या गोळीबारात हुतात्म्य पत्करलेल्या महादेव बारागडी, पैलवान मारुती बेनाळकर, मधु बांदेकर, लक्ष्मण गावडे तसेच निप्पाणी येथील कमळाबाई मोहिते आदी हुतात्म्यांना सीमावासी मराठी बांधवांतर्फे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करून विनम्र नमन करण्यात आले. यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अस्टेकर, शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, नगरसेवक रवी साळुंके, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातखंडे, माजी महापौर सरिता पाटील, समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, शुभम शेळके, शिवानी पाटील, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, प्रकाश मरगाळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, ॲडव्होकेट अमर येळूरकर, आप्पासाहेब गुरव, बापू जाधव, मदन बामणे, ॲडव्होकेट महेश बिर्जे तसेच आदी मान्यवरांनी हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं सालाबादप्रमाणे 56 सालापासून ज्यावेळेला हा आमचा प्रदेश महाराष्ट्रातून या कर्नाटक राज्य मैसूर राज्यामध्ये दाखल केलेला, ज्यावेळेला तत्कालीन पंतप्रधानांनी जाहीर केलं त्यावेळेला या सीमा भागामध्ये प्रचंड अशा लोकांचा विरोध दाखवण्यासाठी लोक रस्त्यावर आले आणि ज्यावेळेला प्रशासनाला लोकांना कंट्रोल होईना त्यावेळेला त्यांनी या परिसरामध्ये गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये मारुती बेनाळकर, त्याचप्रमाणे मधु बांदेकर आणि महादेव बारागडी, लक्ष्मण गावडे हे 4 हुतात्मे या परिसरामध्ये झाले. निपाणीला कमलाबाई मोहिते यांचं या आंदोलनामध्ये निधन झालं. तेव्हा त्यावेळेपासून आजपर्यंत सालाबादप्रमाणे आम्ही हा दिवस शोक दिवस म्हणून पाळत आलेला आहे. अभिवादन कार्यक्रमानंतर शहरातून भव्य मुकफेरी काढण्यात आली. ही मुकफेरी हुतात्मा चौकातून प्रारंभ होऊन रामदेव गल्ली, खडेबाजार गणपत गल्ली, मारुती गल्ली, अंसुरकर गल्ली, किर्लोस्कर रोड मार्गे पुन्हा हुतात्मा चौकात येऊन समाप्त झाली. मुकफेरीत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी अमर रहे, हुतात्मे अमर रहे, बेळगाव कारवार निप्पाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजेत, रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में अशा जोशपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मुकफेरीच्या समाप्तीनंतर हुतात्मा चौकात या फेरीचे सभेत रूपांतर झाले. उपस्थितांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून देत हुतात्म्यांच्या बलिदानाला कधीही विसरू न देण्याचा निर्धार व्यक्त केला.